नमस्कार. मी कल्याणहून राममूर्ती महाराजांच्या समाधी मंदिरातून राममूर्ती महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. राममूर्ती महाराजांचा हा 106वा पुण्यतिथी उत्सव. राममूर्ती महाराज हे मारुतीचे अवतार. मारुती रायाप्रमाणे महाराजांना शेपूट होती आणि महाराज उंच उंच उड्या मारायचे. आपल्यासारखे व्यवहारिक भाषेमध्ये महाराज बोलत नव्हते. त्या बाबतीमध्ये एक प्रसंग महाराजांच्या बाबतीत घडला. तो असा की महाराजांचे गुरु बालमुकुंद स्वामी महाराज गिरगावला मुंबईला त्यांचा एक मठ होता आणि त्या मठामध्ये भजन चालू होतं. रात्री पहाटेचे 3-3:30ची वेळ होती. राममूर्ती महाराज भजनामध्ये त्यांच्या गुरुबंधूंबरोबर एकदम तल्लीन झालेले होते. पण याच सुमारामध्ये बालमुकुंद स्वामींचा त्यांचा एक दुसरा म्हणजे महाराजांचा दुसरा गुरुबंधू काशी क्षेत्र गंगेवरती स्नान करता करता पाण्यामध्ये बुडत होता. तो स्वामींचा धावा करत होता. स्वामींना त्याची किंकाळी अर्थ त्यांनी मारलेली हाक ऐकायला आली. त्यावेळेला स्वामींनी फक्त राममूर्ती महाराजांकडे दृष्टिक्षेप केला. आपल्या गुरूंच्या दृष्टिक्षेपातून स्वामींना काय हवं होतं, स्वामींची काय आज्ञा होती हे महाराजांना लगेच कळलं. महाराज तिथल्या तिथे शांत झाले, ध्यानस्थ बसले आणि ते अदृश्य रूपाने काशी क्षेत्री जाऊन गंगेत बुडणाऱ्या आपल्या गुरुबंधूला त्यांनी वाचवलं, त्यांना पाण्यातून बाहेर काढलं आणि घरी पोहोचवून मग महाराज पुन्हा त्या भजनामध्ये येऊन बसले. आता या प्रसंगाची खूण म्हणून महाराजांचे सगळे कपडे ओले झाले होते. सगळ्यांनी विचारलं याचे कपडे ओले कसे झाले. तेव्हा बालमुकुंद स्वामींनी फक्त एवढंच सांगितलं की तो आता काशीला जाऊन आला. पुढे त्या गुरुबंधूंनी काशी महाराजांना पत्र पाठवलं. त्यावेळेला सगळा प्रकार इतर गुरुबंधूंच्या लक्षात आला. एकदा महाराज बद्री केदारला गेले होते. तिकडनं येता येता महाराज काशीला उतरले आणि याच गुरुबंधूला भेटण्यासाठी गेले. काशी क्षेत्रामध्ये महाराजांनी काही दिवस वास्तव्य केलं. काशीला महाराज आपल्या गुरुबंधूच्या घरी राहायला होते. आपल्या गुरुबंधूबरोबर ते विद्वानांबरोबर चर्चा करायला जायचे. एकदा असाच प्रसंग घडला की ते विद्वानांबरोबर चर्चा करत असताना काही प्रसंगावरती निर्णय घ्यायचा होता. आपला गुरुबंधू या चर्चेमध्ये कमी पडतोय हे महाराजांच्या लक्षात आलं. त्यावेळेला महाराज त्या चर्चेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी त्या जो चर्चेमधला जो निर्णय होता तो निर्णय महाराजांनी अचूक सांगितला. पण याच्यामुळे काय झालं की त्या गुरुबंधूची नालस्ती झाली. गुरुबंधूंनी महाराजांना वरती म्हणजे महाराजांना ते तोडून बोलले की माझ्या इथे येऊन चर्चेमध्ये भाग घेऊन तू माझा अपमान केला, मला या गावामध्ये राहायचं आहे. आणि गुरुबंधूचं हे वागणं हे बोलणं महाराजांना खूप खटकलं. महाराजांनी त्याच क्षणी गुरुबंधूच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपली भाषा गुरुबंधूला अर्पण केली. यानंतर महाराज कधीही आपल्या व्यावहारिक भाषेत बोलले नाही. त्यांनी आपल्या स्वतंत्र ईश्वर नाम भाषा तयार केली आणि त्या भाषेतच सगळे व्यवहार महाराज करायला लागले. आपल्या ह्या ईश्वर नाम भाषेत महाराज एवढे बोलायचे की ही जणू काय त्यांची बोली भाषाच आहे असंच सगळ्यांना वाटायचं. परंतु ऐकणाऱ्याला ती भाषा बरोबर समजत होती. आता महाराज एकदा शिर्डीला गेले होते. शिर्डीला महाराज जायला निघाले त्यावेळेला साईबाबांनी 2 दिवस आधीपासून सगळ्यांना गावातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली होती की उद्या माझी दिवाळी आहे, माझा भाऊ मला भेटायला येतोय. महाराज जेव्हा शिर्डीला गेले त्यावेळेला द्वारकामाईमध्ये दुपारची आरती चालू होती. राममूर्ती महाराज पोचल्या साईबाबांनी त्यांना एवढ्या भक्तगणांमधून वाट काढून आपल्या जवळ आणलं, कडकडून मिठी मारली, उड्या मारल्या आणि साईबाबा ज्या दगडावरती बसत त्या दगडावरती आपल्या शेजारी बसवून घेतलं. त्याच्यानंतर सगळे नैवेद्य बाबांना दाखवायला आले गावातले लोक. तर बाबांनी सगळ्यांना सांगितलं की थांबा, आज माझ्या राममूर्ती महाराजांचा शिऱ्याचा नैवेद्य मी पहिले घेणार आहे. महाराज शिरा घेऊन आले. बाबांनी त्यातला शिऱ्याचा घास खाल्ला. आणखीन महाराजांना पुढे 31 दिवस साईबाबांनी
आपल्या बरोबर राहून घेतलं तेव्हा महाराज निघाले त्यावेळेला साईबाबा त्यांना निघण्याची परवानगीच देत नव्हते. ब्रिटिश साईबाबांनी महाराजांना बाजूला घेतलं आणि दोघांनीही आपण समाधी कधी घ्यायची तो प्रसंग तो दिवस ठरवला. साईबाबांनी दसऱ्याला समाधी घेतली आणि त्याच्या 16 दिवस आधी भाद्रपद कृष्ण नवमीला राममूर्ती महाराजांनी समाधी घेतली. हे दोघांनी दिवस पक्के ठरवून ठेवले होते. त्याच्यानंतर 10 वर्षाचा काळ निघून गेला. काय झालं, साईबाबांच्या ही गोष्ट लक्षात होती की आता आपला समाधी घेण्याचा दिवस जवळ आलेला आहे. त्यावेळेला साईबाबांनी 2 पारशी गुरुस्थांना राममूर्ती महाराजांकडे पाठवलं आणि त्यांनी राममूर्ती महाराजांनी सांगितलं की आम्हाला साईबाबांनी पाठवलेलं आहे. साईबाबांचं नाव घेतल्या राममूर्ती महाराजांच्या लक्षात आलं की आता आपण आपलं सगळं आवडतं घ्यायचं. त्यामुळे महाराज सगळीकडे भक्तांकडे जाऊन दहीसागर घ्यायला सुरुवात केली. भक्तांना आपल्याला पुढे आयुष्यामध्ये कसं वागायचं याचा उपदेश करायला सुरुवात केली आणि शेवटी ते कल्याणला दळवीवाड्यात येऊन थांबले. दळवीवाड्यामध्ये येऊन थांबले तर त्यांना 9 दिवस प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत नवमीपर्यंत महाराजांना कडकडून खूप ताप आला. तापाचा चढ उतार असा चालू होता. तरी पण अष्टमीच्या रात्री महाराजांचा ताप एवढा वाढला की महाराजांनी आपली वेळ जवळ आली आहे हे समजून त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यमंडळींना बाहेर काढलं आणि दळवीवाड्यामध्ये शांतपणे अंगावरती घोंगडी घेऊन महाराजांनी सोहम जप चालू केला. आणि नंतर आज जिथे समाधी स्थान आहे तिथे महाराजांच्या देहावरती सगळे अग्निसंस्कार होत महाराजांची समाधी बांधण्यात आली. आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद कृष्ण नवमीला महाराजांचा पहाटे 5:15 वाजता प्रयाणकाल उत्सव होतो. या उत्सवामध्ये समाधी डोलते अशी भाविकांची श्रद्धा आहे. खूप अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा उत्सव असतो. समाधीभोवती निरांजनी लावून या निरांजनीच्या प्रकाशामध्ये हा सोहळा साजरा केला जातो. खूप गर्दी या सोहळ्याला असते. दरवर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते नवमीपर्यंत महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव कल्याणमध्ये साजरा केला जातो. महाराजांचं समाधी मंदिर कल्याणला लाल चौकीजवळ किंवा दूधनाक्याच्या जवळ आहे. सद्गुरू राममूर्ती महाराजांची ही 106वी पुण्यतिथी. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असतो. पुण्यतिथी उत्सवामध्ये सगळ्या धार्मिक कार्यक्रमाबरोबर काही प्रबोधनपर कार्यक्रम असतात, आरोग्य शिबिर असतात, शैक्षणिक कार्यक्रम असतात, कीर्तन भजन अशा सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रोज सकाळ संध्याकाळ अन्नदान हा एक फार मोठं कार्य संस्थान करत असतं. दुसरं म्हणजे एखाद्यांना जर का प्रसाद घ्यायला वेळ नसेल तर त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था असते. महाराजांच्या दर्शनासाठी आलेला माणूस, आलेली व्यक्ती ही कुठच्याही परिस्थितीत इकडनं उपाशी जात नाही. सर्व भक्तांना आता एक विनंती आहे की आपणही या उत्सव काळात महाराजांच्या दर्शनाला या आणि आपली मागणं जे काय असेल ते महाराजांसमोर मांडा. आपल्याला त्याचं नक्की फळ मिळेल. महाराजांचं समाधी मंदिर सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 8 उघडं असतं. दर शनिवारी महाराजांची विशेष आरती आणखीन प्रसाद वाटप केलं जातं. महाराजांचं समाधी मंदिर लाल चौकी जवळ कल्याणला लाल चौकी जवळ किंवा दूध नाक्याच्या जवळ आहे. स्टेशनवरून रिक्षाने येता येतं, पायी येता येतं. तर आपण जरूर महाराजांच्या दर्शनाला या. संस्थानचे सेवेकरी मंदिरामध्ये हजर असतात. राममूर्ती महाराज समाधी मंदिराचा ॲड्रेस राममूर्ती समाधी संस्थान कल्याण, श्री संत राममूर्ती महाराज समाधी मंदिर, राममूर्ती चौक, राममूर्ती रस्ता, कल्याण, जिल्हा ठाणे. धन्यवाद.
you.